श्रीदादांनी फार भारी आन्सर दिलं होतं. श्रीदादांनी लिहिलं होतं की युनिफाईडच्या आधी आम्ही क्रेडिट देवाला देत होतो. आणि आता आम्ही ते आम्हाला देतो स्वतःला. खरं म्हणजे जोपर्यंत युनिफाईड माहित नव्हतं, हे सत्य माहित नव्हतं, तोपर्यंत देवाला देतो असं श्रीदादांनी मगाशी आन्सर मध्ये लिहिलं. म्हणजे एकदम ते लक्षात आलं आता. तर अ, हे पॉइंट खूप महत्वाचे, ते समजून घ्या. कारण आपण जिथं जिथं चाललोय ना, तिथं ह्याच्यापेक्षा खोलवर अभ्यास आहे आपल्याला. तिथं ह्याच्यापेक्षा खोलवर आतमध्ये शिरायचं आहे आपल्याला. आपल्या आतमध्ये. आपल्या आत्मज्ञानाचा मार्ग जो आहे, तो बाबाजींनी जो युनिफाईड मध्ये पुढच्या घडांमध्ये दिलाय ना, तो खूप डीप मध्ये आहे. म्हणून हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि जर ते आपल्याला नाही समजलं ना, तर कुठंतरी अं, आपण अर्धवट सत्य शिकल्यासारखं होईल. आपल्या भगवंताला आपण भरपूर क्रेडिट देतोय की त्याच्यातूनच आपली निर्मिती झाली आहे, आणि आपण आणि आपले भगवंत वेगळा नाहीच आहे तसा. पण जिथं श्रेय घ्यायचं आणि दुःख या दोन्ही जबाबदाऱ्या येतात, तेव्हा आपण त्या स्वतःवर घ्यायच्या. कारण आपल्याला बाबाजी म्हणतात की ती ताकद आहे आपल्यामध्ये, शक्ती की निर्माण करू शकतो आपल्या विचारांनी आपण. आतापर्यंत जे आपण आयुष्य जगलोय, इथून पुढे मला तेच जगायचंय का माझ्या विचारांनी मला पाहिजे ते निर्माण करायचंय. ह्याचं उदाहरण बघा, करोडो लोकांमध्ये का अंबानी सारखीच व्यक्ती एक वेगळं आयुष्य जगते. मी इतके वेळा असा पैशाचाच विचार नाही करत आहे. आपल्याच ह्याच पृथ्वीवर थोडंसं लक्ष द्या. आपल्या ह्या पृथ्वीवर करोडो लोकांमध्ये किती टक्के लोक एकदम गरिबीचं आयुष्य जगतात, किती टक्के लोक मिडल क्लास, त्याच्यावरची थोडं अप्पर क्लास, आणि एकदम आपण म्हणतो अगदी अल्ट्रा रिच अशी लोक की अतिशय श्रीमंती ज्यांच्याकडे आहे. हे झालं पैशाला धरून. आता त्यामध्ये दुसरा एक अजून अनेक अशी अशी लोक आहेत की ज्यांना पैशाशी देणं घेणं नाहीये, पण ती नात्यांनी समृद्ध आहेत. कमी पैसा अगदी साधारण मिळवतात, पण कनेक्शन इतके चांगले असतात, त्यांचे रिलेशन इतके चांगले असतात लोकांचे बरोबर. दिवसभर ते लोकांच्या घराड्यात असतात, घरी येणं जाणं असतं, म्हणजे लोकांनी समृद्ध असं जीवन जगतात. त्यानंतरच एक अशी रियालिटी आहे त्या लोकांची, म्हणजे ही काय आहे बघा, ह्याला काय म्हणतो आपण, वास्तव म्हणतो. की माझं वास्तव काय आहे, की माझ्या वास्तवामध्ये भरपूर पैसा हे माझं वास्तव आहे. दुसरा व्यक्ती म्हणेल माझ्याकडे पैसा नाहीये, पण माझ्याकडं लोक चांगली आहेत, नाती भरपूर आहेत, रात्री पण मी त्यांना उठवलं तर ती येतील माझ्यासाठी धावून. आणि एकांकडे ज्यांच्याकडे असं असेल की समजा पैसा आहे, पण लोक नाहीयेत. आणि एक रियालिटी एका व्यक्तीची अशी असू शकते की पैसा पण आहे आणि लोक पण आहेत, चांगली लोक, केवळ तोंडावर गोड गोड बोलणारी नाही की पैसा आहे म्हणून, तर जीवाला जीव देणारी लोक, अशी रियालिटी. आता तुम्हीच बघा की इतक्या करोडो लोकांमध्ये आज पृथ्वीची लोकसंख्या काय असेल, त्यामध्ये आपण केवळ भारताचा जरी विचार केला, तर इतक्या लोकांमध्ये आपल्याच भारतामध्ये धर्म आणि जात ह्यानुसार लोक वेगवेगळ्या कल्चर प्रमाणे जगतात, की ह्या धर्मातली लोक ह्या पद्धतीने विशिष्ट शैलीमध्ये राहतात. म्हणजे समजते तुम्हाला की विचारांनी काय निर्माण करतं माणूस. आता आपण ह्याला धर्म नाव दिले, जात नाव दिले, जे काय नाव दिले, पण खरं तर एक नियम पद्धती फॉलो करतात, एक लाईफस्टाईल फॉलो करतात, की असे कपडे घालायचं, असं राहायचं, हे करायचं, ते करायचं, आपण सगळं करतो ते फॉलो. म्हणजे माझी रियालिटी अशी आहे. कशामुळं? कारण माझे विचार तसे. दुसऱ्या, आपण जर भारताच्या बाहेर गेलो थोडंसं युरोपियन कंट्रीजमध्ये, बाहेरच्या कंट्रीजमध्ये, तिथली रियालिटी बघा. आपल्याकडे छोटे छोटे कपडे घातल्यानंतर आपण नावं ठेवतो. करेक्ट आहे. म्हणजे मला हे सांगायचं काय माहिती का, हे सगळं की ह्याच्यातनं आपल्याला समजतं की पृथ्वीवर स्वर्ग हा कुठं नाहीये, पृथ्वीवरच आहे. आणि मोक्ष हा मेल्यानंतर नाही, जिवंतपणीच आहे सगळं. स्वर्ग किंवा नर्क, बाबाजी म्हणतात की तुमच्या विचारांनी तुम्ही नर्क बनवलाय, तरी सुद्धा तुम्ही दिव्य आहात. एक माणसांचा गट असा आहे की जे भिकाऱ्याचं आयुष्य जगतात रस्त्यावर, की त्यांना 2 वेळच्या जेवणाची पण भ्रांत आहे. कुठून तरी मागून आणतात 1-1 रुपया कलेक्ट करून, त्याच्यातून मिळालं जेवतात, नाही तर उपाशी झोपतात. ही ईश्वराची एक रचना आहे. ईश्वराच्या विचारातून आलेले व्यक्ती असे जगतात. आणि एक असे आहेत इलॉन मस्क सारखे, की जे दुसऱ्या ग्रहावर जाण्याची तयारी ते जात आहेत. तेवढं सगळं सायन्स एकदम ऍडव्हान्स, म्हणजे विचार करा मानवी चेतना किती डायव्हर्सिफाईड आहे, किती त्याच्यामध्ये आपण रेंज पकडू शकतो. की काही लोक अशी की ज्यांना 2 वेळचं जेवण मिळत नाही, आणि काही लोक दुसऱ्या ग्रहावर चाललीत. मग हे एवढी तफावत का, जर ईश्वराने प्रत्येकाला 100% तीच बुद्धिमत्ता दिली, 100% गुण दिलेले आहेत, माझ्यातले सगळे गुण हे घे तुझ्यात, कारण तू माझ्या समोर उभा आहेस, आणि आपण दोघं एकमेकांच्या म्हणजे रिफ्लेक्शन आहोत आपण.
माझ्याच छबीतून तू निर्माण झालाय. मग एकच व्यक्ती, एकच चेतना, एकाच चेतनेतून आलेले आपण सगळेजण. मग एवढं व्हेरिएशन काय आहे? फरक आहे तो विचारांचा. की काही जण एका सकारात्मक विचारसरणीनीच चालतात, की त्यांना कुठलीच गोष्ट अवघड वाटत नाही, अशक्य वाटत नाही. आपल्या समाजामध्ये पण, भारतामध्ये सुद्धा, आपण एका ज्या समाजात राहतो तिथं सुद्धा आपण म्हणतो, एका विशिष्ट कम्युनिटीला आपण म्हणतो की ते बिझनेसमध्ये हुशार असतात. तुमच्या सगळ्यांना लक्षात आलं मी कुणाबद्दल बोलते. आपण म्हणतो की ही लोक ना बिझनेस करायला खूप हुशार आहेत, पैसा मिळवण्यात खूप हुशार आहेत. ती शक्ती आपल्यात पण आहे, सेम जे त्यांच्यात आहे. पण फरक येतो विचारांचा. काहीतरी विचारांमध्ये गडबड आहे, की एक बुद्धिमत्ता असून, सारखी असून, यश जे आपण म्हणतो, पैसा मिळवण्याचं जे म्हणतो आपण, ते वेगवेगळं आहे. त्या स्केल वेगळ्यात. म्हणून इथं मला जेव्हा मी हा धडा वाचत होते ना, तेव्हा सगळं एक असं डोळ्यासमोर येत होतं, की किती पट्ट्यांमध्ये आपण, म्हणजे किती फरक आहे एकाच समाजामध्ये, एकाच पृथ्वीवर. लोकांकडं, काही लोकांकडे खायला प्यायला पण नाहीये, आणि एक एक अशी कम्युनिटी आहे, एक अशी आहेत की जे अतिशय लक्झरियस लाईफ जगतात. कशालाच कमी नाहीये त्यांना, अशा पद्धतीचं, एवढी तफावत. मग असं काय आहे की यांना हे मिळत नाही आणि यांना हे सगळं मिळतंय? का ईश्वराने असा भेद केला आपण म्हणायचं? आपल्याकडे आहे ते म्हणायला, की ईश्वराने का भेद केला? ईश्वराने तर सगळ्यांना समसमान दिलंय, की मी सुद्धा प्रेम फील करते. मी पण कष्ट करू शकते. माझ्यात पण ती एक माझ्यात पण विचार येतात. निर्माण होतात नवीन-नवीन विचार, की अरे मी हे करून बघते, मी ऑनलाईन हे सेल करते, मी हे करते. म्हणजे सगळ्यांना सेम आहे. पण कोण त्याच्यावर ऍक्शन घेतं? ते विचार आला, की पॉझिटिव्हली, की मी हे करून बघते. असं म्हणून कोण ऍक्शन घेतं? कोण भीती बाजूला काढतं? कोण लोकांचा विचार, समाजाचा विचार करत नाही त्यावेळेस. अर्धी लोकं तर ह्यामुळेच काम करत नाहीत, की लोकं काय म्हणतील? आपल्याच आयुष्यात बघा आपण किती वेळा अरे लोकं काय म्हणतील म्हणून किती गोष्टी केल्या नाहीयेत. हा फरक आहे. हीच विचारसरणी ज्याबद्दल बाबाजी आपल्याला बोलतायत, की मग तुम्हाला जर ईश्वराने समसमान बनवलंय, तर तुमच्या आयुष्यात निर्माण केलेली प्रत्येक रचना ही ईश्वराच्या विचारांमध्ये आपण तयार झाल्यामुळं त्याच्या गुणांसारखी पाहिजे. ईश्वराचं प्लॅनिंग आहे, की सगळ्यांनी 100% आनंदात आणि सुखात जगावं. ज्याला आपण आत्ता म्हणतोय, ऐकतोय आपण सगळीकडे, की 5व्या डायमेन्शनचं जग. आपण सगळे थर्ड डायमेन्शन मध्ये आहोत. आणि ईश्वराची इच्छा आहे, की आपण सगळ्यांनी वरच्या डायमेन्शन मध्ये जगावं. एकदम सुखात, लक्झरियस लाईफ. का नाही पैसा? का नाही आनंद? का नाही समृद्धी सगळ्यांना? पण तसं होत नाहीये ना. म्हणजे काहीतरी गडबड झाली, कुठे चूक झाली. पण त्यातही बाबाजी आपल्याला आठवण करून देतात, की जरी तुमच्या विचारांमध्ये, म्हणजे तुम्ही जरी असं काय म्हणू शकतो, जरी तुमची ती रचना परिपूर्ण नाही असं तुम्हाला वाटतंय, तरी सुद्धा तुम्ही दिव्य आहात, हे विसरू नका. कारण आपण सगळेजण ह्या शरीरात येऊन, ह्या जीवामध्ये येऊन हे सगळे अनुभव घेतोय. की आम्हाला हे सगळं अनुभव करायचंय. पण अनुभव काय करायचं होतं खरं तर? ईश्वराचे विचार, त्याचे गुण, त्याच्यासारखं आयुष्य, त्याच्या प्रतिमेत बनलेल्या माणसाचं आयुष्य. पण त्या विचारांपासून आपण भटकलो, ट्रॅक सोडला आपला. आज ज्या युद्ध परिस्थिती आणि घटना घडतायत, आपण न्यूजमध्ये आता जे काही ऐकतोय, तुमच्या लक्षात आलंय मी काय म्हणते, कुठल्या न्यूज? मग मला सांगा, जर सगळं ईश्वरानेच निर्माण केलंय आणि ईश्वरच आपल्या सुखाला आणि दुःखाला जर कारणीभूत आहे, तर ह्या घटना कशा घडल्या असत्या? ह्या घटना घडूच शकत नव्हत्या. पण ईश्वर त्याला जबाबदार नाहीये. केवळ आपले विचार त्याला जबाबदार आहे. कुणीच त्याला जबाबदार नाहीये. आपण त्याची जबाबदारीचं कुणाला तरी ब्लेम करतोय फक्त. पण त्याला जबाबदार आहे विचारसरणी प्रत्येकाची. जोपर्यंत हे विचार बदलत नाहीत, तोपर्यंत काहीच आपण त्याच्यामध्ये फरक बघणार नाही. मग जर ईश्वर जबाबदार असला असता आपल्या सुखाला आणि दुःखाला, दोन्हीला पण, तर ह्या अशा वाईट घटना आपल्या इथं घडल्याच नसत्या. प्रत्येक क्षणाला पूर्ण पृथ्वीवर काहीतरी वाईट घडतंय. प्रत्येक सेकंदाला अशा घटना घडतायत. आज युद्ध घडलंच नसतं जर ईश्वरावर ती जबाबदारी असली असती तर. ईश्वराने काय केलं असतं? 2 मिनिटात सगळं गुंडाळून कधीच साफ झालं असतं सगळं. पण तसं नाहीये ना. हे सगळं आपल्या हातात आहे. आपल्याला फ्री विल दिलीये. स्वतंत्र इच्छाशक्ती दिली आपल्याला. ज्याचा उपयोग चुकीच्या पद्धतीने होतोय. भरकटत जातोय माणूस ईश्वराच्या विचारांमध्ये नाही, गुणांमध्ये नाही.
म्हणून ही परिस्थिती आहे. नाहीतर थोडा विचार केला असता आपण, की अरे जर ईश्वर खरा आहे, भगवंत आपण ज्याला देव म्हणतो, हे सगळं आहे ना आपल्या पृथ्वीवर, आपल्या इथं आहे, आपण त्याची पूजा करतो, आपण सगळं करतो. मग ही वाईट घटना का घडतायत? एका क्षणात हे सगळं संपायला पाहिजे होतं. कारण ईश्वर यांनी आपल्याला निर्माण केलंय. आपण त्याच्या विचारांमध्ये असलं पाहिजे. जे विचार घेऊन आपण आलोय खरं तर. पण तसं नाहीये. त्या विचारांपासून लांब जातोय आणि स्वतःच्या हाताने, स्वतःच्या विचारांनी आपण अशी निर्मिती करतोय, रचना करतोय, जी नरकासमान आहे. म्हणून नरकातही अशा घटना घडणार नाहीत, त्या आपण न्यूजवर ऐकतोय. इतक्या वाईट घटना, की झोप येत नाही आपल्याला ते ऐकल्यानंतर. जरी आपल्याला सगळं आता माहितीये, तरी सुद्धा एक आतमध्ये घालमेल सुरू आहे ऐकल्यानंतर, की काय होतंय. मला ते नाव म्हणजे सांगायचं नाही, त्याबद्दल बोलायचं नाहीये. पण एक सांगते, की म्हणून ही नरकासमान आपल्याच विचारांनी आपण प्रकट केलं आणि दोष देतोय देवाला, ईश्वराला. ईश्वराचं काम होतं आपल्याला या जीवामध्ये, या शरीरामध्ये पाठवणं. आता त्याला स्वर्ग बनवायचं का नरक बनवायचं हे काम आपल्या हातात आहे. म्हणून बाबाजींच्या अशा एकाशी मास्टर बाबाजी सारखे, की जे ह्या काळामध्ये जिथं खूप मोठ्या प्रमाणावर एक परिवर्तन होत आहे, तिथे युनिफाईड सारखा कोर्स घेऊन आलेत बाबाजी, की जिथं सगळ्यांचं हृदय ओपन होणं गरजेचं आहे आणि लोकांनी एकमेकांच्या भावना समजून एकमेकांच्या जागी उभं राहून जातीपाती धर्माच्या सगळ्याच्या बाजूला जात, पलीकडे जात, आता ते सगळं सोडून केवळ मनुष्य म्हणून तरी जगायला शिकलं पाहिजे. मग आपण आपलं ईश्वरत्व समजून घेऊ. त्यासाठी आधी जी काही सत्य आपल्याला बाबाजींनी युनिफाईड मध्ये सांगितले, ती आपण समजून घेतली पाहिजेत, की माझ्या दुःखाची आणि सुखाची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. मी माझ्याच विचारांनी सगळं तयार करते, हे सत्य आता डोक्यात घ्यायचं. त्यामुळे ह्याच्यापुढे जेव्हा आपल्या आयुष्यात काही चांगली घटना घडली, कुठे साधं छोटी अगदी, की आपल्या मुलाला चांगले मार्क्स मिळाले, मुलीला चांगले मार्क्स मिळाले, काही जरी असं की ज्यातून आपल्याला ईश्वराच्या गुणांचा म्हणजे आनंद वाटला, करुणा वाटली, कुणाबद्दल प्रेम वाटलं किंवा आपल्याला ज्ञान मिळालं. ज्ञान म्हणजे काय? प्रकाश आहे. म्हणजे काय? की तुमच्या आयुष्यात काही प्रकाश आला. तुम्हाला अचानकच कळलं, अरे ते टॅपिंग असतं ना, ते टॅपिंग केल्याने खूप फायदा होतो असं हे वगैरे. हा प्रकाश आहे, ज्ञान आहे आपल्याला. असं कुठलीही गोष्ट असेल, की बाबा तुम्ही हे खा म्हणजे वजन कमी होईल, हे खा म्हणजे चांगलं होईल तुमच्या शरीरामध्ये, हे सुद्धा ज्ञान आहे. अशी कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यात येते ना, त्या प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःचे आभार, त्या ईश्वराचे आभार. पण ती जबाबदारी आपली, की आपण ते ज्ञान ओढून घेतोय. आता तुम्ही एक गोष्ट बघा, आता समृद्धीताई उद्या आपल्यासोबत ध्यान घेतील. अचानकच मला असं म्हणजे त्यांचं माझं बोलणं झालं, हे डोक्यात आलं आणि ध्यान घेण्याचा विचार आम्ही सुरू केला, की तुम्ही घ्या म्हणून दर शुक्रवारी. समृद्धीताईंच्या मनामध्ये, डोक्यामध्ये एवढ्या आयडियाज आहेत, की आपण हे घेऊ, ते घेऊ. त्यांचा इतका उत्साह आहे. आता हे त्यांना इथं बोलवणारं आणि ध्यान करून घेणारं कोण आहे? त्या म्हणत जरी असतील, की "हां, इथे येऊन तुमच्यामुळे मला हे करायला मिळतं." पण खरं तर आपण सगळ्यांनी समृद्धीताईंना मॅनिफेस्ट केलंय आपल्या विचारातून. बाबाजींच्या सत्यानुसार. समजतंय? आपण सगळेजण जे इथं आहोत आणि युट्यूबवरून जे जोडले जात आहेत, हे सगळेजण युनिफाईडचा कोर्स स्वतःच्या आयुष्यात निर्माण करतायत. निर्मिती आहे ही युनिफाईड आपल्या आयुष्यातली. नाहीतर हे पुस्तक तिथंच राहिलं असतं. ते आपल्यापर्यंत यायची काही गरजच नव्हती. आलंच नसतं ते. पण आपल्या सगळ्यांनाच आतमध्ये कुठेतरी अशा कोर्सची गरज होती. म्हणून युनिफाईड सारखा कोर्स आपण मॅनिफेस्ट केलाय स्वतः. म्हणून मी एकदा ग्रुपमध्ये टाकलं होतं, की बाबाजींना आपण बोलवलंय. म्हणून असं म्हणतात, की जोपर्यंत स्टुडंट तयार नाही, तोपर्यंत टीचर येत नाही. ह्याचं कारणच हे, की आपण आपल्या मनात तो विचार आला पाहिजे, की मला असं काहीतरी पाहिजे. ज्या क्षणी मी असा विचार येतो, की बास माझं आयुष्य आता मला बदलायचंय आणि मला चांगलं काहीतरी मिळालं पाहिजे ना, आपण आतून ज्या कुठल्या देवाला आपण मानतो त्यांना प्रार्थना सुरू करतो. त्या क्षणी आपल्याला मार्ग दिसतो. दिसतो ना? म्हणजेच काय, आपण आपल्या विचारांनी निर्मिती करतो. आपण तो कोर्स आपल्यापर्यंत खेचून आणतो. आणि त्यामुळेच बाबाजींना यावं लागलंय. ह्या सगळ्याच गोष्टींमुळे. बाबाजींना क्रियायोग का द्यावा लागला? कारण खूप लोकांना त्याची गरज होती पृथ्वीवर, की असा कुठला तरी योग पाहिजे आम्हाला. आणि ज्या योग संस्था काम करतायत, हे सगळं म्हणलं ना डिमांड तसं सप्लाय. त्याचप्रमाणे आपण सगळ्यांनी युनिफाईड हे मॅनिफेस्ट केलं आपल्या विचारांनी. एक निर्मिती झाली त्याची. अगदी तसंच समृद्धी ते पण आता जे शुक्रवारचं अचानक ते सगळं झालं, की ध्यान घेऊ आपण वगैरे. हे अचानक नाही, पण हे सगळं आपल्या निर्मितीने आपण करतोय. आपल्या विचारांनीच हे आपण सगळं निर्माण करतोय, रचना करतोय ह्याची. आणि हे जे करतोय ना आपण, हे कशासाठी करतोय? की माझ्या आयुष्यात, इथं असणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी बदल व्हावा, कल्याण व्हावं सगळ्यांचं.
एक आनंद आणि चांगलं समृद्धीचं आयुष्य आपण जगावं. त्यामुळे आपण हे सगळं करतोय ना. मग हे काम कसं आहे? ईश्वराच्या विचारासारखं आहे. त्याच्याशी एक आहे. म्हणून ह्या कामामधून सगळ्यांचं हित साधणार आहे. म्हणून हे ईश्वरी काम आहे. कारण ह्या कामामध्ये जेव्हा आपण सगळेजण हे ऐकतो, हे सगळे सराव करतो, तेव्हा आपण तेवढ्या सरावापुरतं का होईना, तेवढ्या वेळ का होईना आणि तेवढे दिवस का होईना, युनिफाईड सुरू असेपर्यंत आपण पूर्णपणे ईश्वरी विचारांना अनुभव करणार आहोत. गुणांना अनुभव करणार. आपण खरोखर ते रिपीट करतो म्हणजे काय? की मी त्या शुद्ध स्थितीमध्ये जाते. ठीक आहे, दिवसभरामध्ये थोडं इकडे-तिकडे होतं. पुन्हा आपण थोड्या अशा-तशा जे विचार ईश्वराचे नाहीयेत, अशा विचारांनाच जातो. थोडं निराश, दुःखी व्हायला होतं. पण जास्तीत जास्त वेळ आपण अशा कुठल्याही अं, एका अभ्यासक्रमादरम्यान जास्तीत जास्त शुद्ध स्थितीत राहतो आपण. तर ही सगळी रचना आपण सगळ्यांनी मिळून केलेली आहे. आता तुम्हाला समजत असेल जेव्हा मी ध्यानात पूर्वी म्हणायचे, की हे सगळं तुम्हीच घडवून आणताय. म्हणजे आपण सगळे घडवून आणतो. मी पण आले त्याच्यात. त्यामुळं ह्या धड्यावरून हे समजून घ्या, की आपल्या विचारांनी आपण सगळी निर्मिती करतोय. त्याची सगळी जबाबदारी आपल्या स्वतःवर घ्या आता. सुख असेल किंवा दुःख असेल, दोन्ही जबाबदाऱ्या आपल्याच आहेत. एक पॉइंट अजून एक माझा बोलायचा ह्यामध्ये राहिला होता. अं, क्षमा आता हे झालं ह्याबद्दल. हां, मग तेच सांगते ना ताई मी तुम्हाला, की म्हणजे आता जे बोलले ना मी, की लहान मुलांचं म्हणजे जे काही तुम्ही लिहिलंय ना, त्याबद्दलच मी सांगते, की हे जे सफरिंग आहे, हे कुठल्यातरी एका अशा विचारांमुळे ती निर्मिती झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे आस्पेक्ट पण आहेत. सोल प्लॅन पण येतो. हे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आपल्याला त्या गोष्टी डीपमध्ये जाऊन त्याच्याबद्दल बोलावं लागेल आणि विचार करावा लागेल. आज मी एका ताईंशी त्याबद्दल बोलले सुद्धा. पण हा विषय असा आहे ना, की विचारांची निर्मिती ज्या व्यक्तींकडून हे सगळं घडतंय, त्यांचे विचार आणि ज्या आत्म्यांसोबत हे सगळं घडतंय, म्हणजे जो आत्मा हे सगळं जे झालं, तर ह्या सगळ्यामध्ये एक सोल प्लॅन असतो. हे विचार पण आहेत, जे बाबाजी आपल्याला सांगतायत, की तुम्हीच तुमच्या विचारांनी स्वर्ग किंवा नर्क अशा प्रकारची परिस्थिती आणता. तर हे सगळं त्याचाच एक भाग आहे. म्हणूनच आपण युनिफाईड सारखा एक कोर्स म्हणा किंवा एक योग साधना जी लोकं करतात, ती ह्याच्यासाठीच. की किमान त्याच्यामुळं तरी एक व्हायब्रेशन सकारात्मक बाहेर पोहोचावेत, की ज्या डेव्हिल शक्ती आपण डार्क फोर्सेस ज्यांना म्हणतो. डार्क फोर्सेस म्हणजे काय? आपल्याच आतमध्ये असलेली नकारात्मकता, की जी ईश्वरी विचारांपासून खूप लांब गेलेली आणि त्या नकारात्मकतेमधून असे प्रसंग घडतायत. ज्या जीवानी, ज्या व्यक्तीनी हे केलेलं आहे, त्याच्या विचारातून हे सगळं प्रकट झालंय. त्या नकारात्मकतेतून. म्हणूनच ना सफरिंग करण्यामध्ये आता जे तुम्ही म्हटलात ना शब्द वापरलायत, तर इथं आपण कसं म्हणणार, की ईश्वराने हे थांबवता आलं नसतं का? भगवंताला थांबवता आलं नसतं का? भगवान देव नाहीये का या जगामध्ये? संपलं का सगळं? म्हणूनच तर बाबाजी म्हणतायत, की त्याची जबाबदारी स्वतःवर घ्या. देवाला देऊ नका तुम्ही. कारण जर खरोखर इथं अशा गोष्टी घडतायत ह्याचा अर्थ ती जबाबदारी त्याच्यावर नाहीये. हे समजून घ्या, की ही जबाबदारी त्याची नाहीये आता. ही जबाबदारी आपलीच आहे. प्रत्येक व्यक्तीची, की माझ्या विचारांवर मी काम केलं पाहिजे. त्याची जबाबदारी असली असती ना भगवंताची ही, तर हे असं घडलंच नसतं. समजतंय? सगळं चांगलं घडलं असतं. आज आपण न्यूज लावलं, की एकही चांगली घटना आपल्याला ऐकायला मिळत नाही. एकही. तुम्हीच बघा. म्हणजे ते बातम्याच बघणं बंद करून टाकलंय. कारण नुसतंच सगळं तेच भरलंय त्याच्यामध्ये. म्हणजेच काय, की हे सगळं हाताबाहेरच आहे. इथं माणसाची मुक्त इच्छा जी दिली ना भगवंतानी, ईश्वराने आपल्याला स्वतंत्र इच्छाशक्ती दिली. कशासाठी? काहीतरी चांगलं बनव त्याच्यातून. चांगली रचना कर. ज्यातून आनंद मिळेल, सुख मिळेल. पण तसं घडत नाहीये. रचना म्हणजे ते जे प्रसंग घडतायत ते खूप भयानक घडतायत. त्याच्यातून काही आनंद मिळत नाही. मिळतं तर केवळ दुःख आणि नरक यातना. ऐकणाऱ्यालाही आणि ते भोगणाऱ्यालाही. याचा अर्थ बाबाजी तेच सांगतायत आपल्याला समजून, की हे ईश्वराचं कार्य नाहीये. ईश्वर नाही करत आहे, हे आपण करतोय. जरी ईश्वर आपल्यातून वाहतोय, तरी त्यांनी आपली रचना कशासाठी केलीये? सुखासाठी आणि समृद्धीसाठी. पण ते घडत नाहीये. कारण आहे आपल्या विचारांमध्ये असलेले प्रॉब्लेम्स.
आपली विचारसरणी जी चुकीची आहे, जी ईश्वरी विचारांपासून खूप लांब आहे, ह्यासाठीच तर आपण हा धडा शिकून आपल्या उच्चस्वला म्हणतोय की बाबा आत्ता आपण आपल्यापुरता विचार करू, कारण आपण आता ह्याच्याशी जोडले गेलेलो. त्यामुळे आत्ता आपण स्वतःबद्दल जेव्हा विचार करतो, तेव्हा किमान आपण आपले तरी कुठले विचार बदलले पाहिजेत. माझं रोजचा संसारामध्ये, आयुष्यामध्ये तरी मी कशी ईश्वरी गुणांमध्ये जगू, एवढा आपण विचार केला पाहिजे. सध्या तरी. असं प्रत्येक व्यक्तीने जेव्हा आपल्या स्वतःवर काम करायला सुरुवात केलं, तर ह्या पृथ्वीचा स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. म्हणजे स्वर्गासारखं आयुष्य व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आपण म्हणतोय उच्च आत्म्याला, की "तू मला सांग, की माझ्या विचारांमध्ये काय चूक झाली? मी काय सुधारणा केली पाहिजे?" म्हणून आपण जे प्रत्येक गोष्टीला देवाला जबाबदार धरतो, की कशासाठी हे असं सहन करताय, देव नाहीये का? काय चूक आहे ईश्वराची? ईश्वराने आपल्याला निर्माण केलं ही चूक आहे. तर हेच आपल्याला बंद करायचंय, की दोष देणं आणि क्रेडिट सुद्धा, यश जे काही आहे, श्रेय ते सुद्धा आपणच घ्यायचं स्वतःचं, की माझ्या विचारांनी मी उठले, की मला आज हे करायचंय. मला आज जाऊन 4 ठिकाणी कुठेतरी अन्नदान करायचंय. हा विचार माझ्या मनात आला, की अन्नदान कर. मी उठले, जाऊन अन्नदान करून आले. मग श्रेय कुणाला द्यायला पाहिजे त्याचं? माझ्या विचाराला, जो विचार माझ्या मनात आला, त्याला त्याला श्रेय गेलं. पण त्यामागे प्रेम देताना, आभार मानताना आपल्या विचाराला द्या, स्वतःला द्या, प्लस ईश्वराला द्या. कारण ईश्वरानी मला निर्माण केलंय, म्हणून मी हा अनुभव घेऊ शकले. त्यासाठी त्यालाही आभार. पण त्याचं श्रेय स्वतः घ्यायचं पूर्ण, की हां, माझ्या विचारामुळं आणि मी केलं म्हणून ते झालं. म्हणजे दोन्ही जबाबदारी स्वतःवर घ्या. हे त्याचा तात्पर्य, त्याची समरी ही आहे, की दोन्ही जबाबदाऱ्या आपण आपल्यावर घ्यायच्या. जसं एक क्षमा आणि विचार ह्याबद्दल पण एक, की क्षमा आपण करताना आता ह्याचं कनेक्शन बघा, की ज्या माणसाबद्दल माझ्या मनात राग आहे, त्यांना सुद्धा क्षमा करताना आपण म्हणतो, की तुम्ही मागच्या धड्यामधलं, 6व्या धड्यातलं मी सांगतेय. त्याच्यामध्ये पण तुम्हाला आठवत असेल बाबाजींनी काय सांगितलंय, की ज्या माणसांबद्दल राग आहे ना, ती माणसं तेच काम करतायत जे आपण त्यांना सांगतोय करायला. म्हणजे पुन्हा तिथं माझेच विचार झाले. माझ्याच विचारांनी मी त्यांना सांगते, की मी तो विचार बाहेर टाकला, की असं-असं होईल आणि मग त्याप्रमाणे ती व्यक्ती पण माझ्याबरोबर तशीच वागते. हे लगेच होत नाही इन्स्टंट, पण आपणच त्यांना सांगितलेलं असतं आणि त्यानुसार बाबाजींनी 6व्या धड्यात असं लिहिलेलं आहे, की तुम्हीच त्या माणसांना तो रोल प्ले करायला सांगता आणि त्याप्रमाणे ते करतात. म्हणजे क्षमा करताना सुद्धा हे लक्षात ठेवा, की जसे माझे विचार आहेत, तशी त्या व्यक्तीकडून मला रिएक्शन मिळेल. तर हे सगळं कनेक्टेड आहे. म्हणून 6वा, 7वा दोन्ही धडा आरामात वाचा. नीट वाचा, समजून घ्या तो धडा व्यवस्थित. ज्याला हे समजलं, की माझ्या विचारांनीच निर्मिती होतीये, तो व्यक्ती ह्या 2 धड्यांमधून जे घ्यायचं ते घेईल आणि इतका जागरूक होईल स्वतःच्या विचारांच्या बाबतीत, की दिवसभर जेव्हा-जेव्हा माझ्या लक्षात येईल, जरी माझ्याकडनं थोडा काही चूक घडली, कुणाबरोबर भांडण झालं, काही जरी झालं, तरी इमिजिएटली मी अवेअरनेस स्टेटमध्ये आली पाहिजे आणि म्हणलं पाहिजे, की मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे. मी त्याच्या गुणांमध्ये आहे. तुम्ही म्हणून बघा हे वाक्य, ज्यावेळेस तुम्ही खूप रागात जरी असाल ना, खूप चिडचिड होत असेल आणि ही वाक्य म्हणा. तुमच्या एनर्जीमध्ये कसा बदल होतो बघा. कारण ही वाक्य आपली सत्य आहेत. ती आपली सहज स्थिती आहे. ह्याची जितकी आपण प्रॅक्टिस करून ठेवू ना, आपण कुठल्याही परिस्थितीचा सामना करायला शिकतो. जरी माझ्या विचारांमध्ये थोडी गडबड झालीये. मला समजते, की काहीतरी माझा एक विचार होता, ज्यामुळे ही आता परिस्थिती आली. पण तरी देखील त्या परिस्थितीत उभं राहण्याची ताकद पण आपल्याला तीच शक्ती देते. तोच विचार देतोय, की ईश्वरासोबत मी एक आहे. तर हे म्हणण्यामुळं काय होतं, आपल्याला आपल्याला एनर्जी जास्त वेगळी जाणवते. एक विश्वास जाणवतो आपल्याला. त्यामुळे क्षमा करताना सुद्धा अ, हे विचार आपल्या मनात ठेवा, की जे आपण 6व्या धड्यात वाचलोय, ऐकलोय. आणि एक लास्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे, की काल आपण ऐकलं होतं, की ईश्वराचा विचार सुख देतो, करुणा देतो, आनंद देतो. तो गरिबीबद्दल बोलत नाही. तो दुर्बलतेबद्दल बोलत नाही. शेवटचा पॅराग्राफ आहे बघा. अ, असं एक मला वाटतं असं लिहिलंय, की खरं तर ईश्वराचा विचार असा म्हणून निर्मिती होते आणि तो विचार आपल्याला करुणा देतो, आनंद देतो, दुर्बलता देत नाही, समृद्धी देतो.
असं पण लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर हे म्हणजे काय त्याच्याबद्दल मला एक फक्त सांगायचं आहे, की मी जेव्हा माझ्या एका ग्रुपमध्ये बसून बोलताना मी कुणाबद्दल तरी काहीतरी वाईट बोलते, निंदा करते समजा कुणाची तरी. त्यावेळी मी ईश्वराच्या विचारात नाहीये. हां. मी तिथं बसून कुणाबद्दल तरी वाईट बोलते ह्याचा अर्थ असा आहे, अं, मी ईश्वराच्या गुणांपासून, विचारांपासून थोडी भरकटले. त्यावेळी तिथं जी चर्चा सुरू होते ना, ती चर्चा जी आहे ना, ती कुठेतरी दुःख देणारी. कारण मी बोलल्यानंतर अजून दोघं-तिघं त्या विषयावर बोलतील. त्यामधून जे काही उत्पन्न होणार आहे, ते आनंद देणारं नाहीये. म्हणून माझा जो विचार माझ्यातनं प्रकट झाला, तो ईश्वरी विचार नव्हता. कुणाबद्दल तरी वाईट बोलणं. निंदा ही कधीच ईश्वरी विचारांमध्ये येत नाही. कारण मी जेव्हा कुणाबद्दल वाईट बोलते, समोरून 4 लोकं बोलतात, इकडून 4 लोकं बोलतात आणि एक जो विषय आणि एक एनर्जी तिथं जी क्रिएट होते ना, ती अ, आनंदाची नाहीये. है ना, साहजिक आहे. त्यामुळं अशी कुठलीही विचार आपल्यातनं बाहेर पडताना आणि विचार म्हणजे काय शेवटी शब्दांनी आपण प्रकट करतो. माझ्या मनात विचार आला, तर मी बोलणार कसं म्हणजे सांगणार कसं ते, तर शब्दांनी सांगणार. जेव्हा आपण हे शब्द आपल्यातनं बाहेर पडतात कुठलेही, तर बघायचं की त्या शब्दातून, त्या विचारातून काय प्रकट होतंय? कुणाची तरी निंदा किंवा कुणाला तरी आपण अपशब्द बोलतोय. हां, त्या समोरच्या माणसाला त्या यातना फील होतायत. वाईट वाटलं आपलं बोलणं ऐकून. म्हणजे माझ्यातून जो बाहेर आला विचार, तो ईश्वरी होता का? तो आनंद देणारा होता का? हे बघायचं. आता आता तुम्ही म्हणाल, की मग प्रसंग असा समोर असेल आपल्या, की जिथं हे बोलणं करणं गरजेचं आहे, की जिथं आपल्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी येतायत, तिथं जरूर आपण बोललं पाहिजे. पण तिथं हे बोलतानाही आपण भान ठेवायचं मनामध्ये, की मी ईश्वरी विचारातच आहे आणि मी स्वतःचं संरक्षण करतीये, हे म्हणायचं. हे म्हणल्याने काय होतं ना, की जेव्हा आपण माझा हेतू सांगते, की मला स्वतःचं संरक्षण करायचंय म्हणून मी हे बोलते. हा फरक आहे. आणि मग त्यावेळी आपण एका अवेअरनेस स्टेटमध्ये येतो, की मला समजतंय, की मी ईश्वराच्या विचारात आहे, त्याच्या गुणांबरोबर एक आहे. पण ह्या प्रसंगाला जसं अर्जुनानी उचल, उचल त्याला शस्त्र उचल म्हणून भगवंतांनी गीता सांगितली. मग आपण म्हणू शकतो का अर्जुनाने एवढ्या कौरवांना मारलं, एवढ्या सगळ्यांना मारलं, त्याला खूप पाप लागलं, खूप पापी होता असं म्हणतो आपण? नाही. कारण अर्जुन सत्याकडून लढत होता, असं आपण म्हणतो. म्हणून आपण अर्जुनाला आपल्यासाठी अर्जुन हिरो आहे. आपण त्याला कुठेही म्हणत नाही, की तुझ्याकडनं हे पाप घडलं म्हणून. तू इतक्या लोकांना मारलंस, कौरवांना मारलं. अगदी त्याप्रमाणे प्रसंगानुरूप, वेळेनुरूप आपण वागायचं. पण त्यावेळी सुद्धा हे भान ठेवायचं, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. हे म्हणायचं, मी त्याच्या गुणांमध्ये आहे. आणि हा प्रसंग जेव्हा माझ्या समोर आला, तेव्हा जर मला संरक्षण करणं गरजेचं आहे स्वतःचं तिथं आणि सत्य मांडणं गरजेचं आहे, तर मी ते करायला पाहिजे. ठीक आहे? मग कारण त्यातून काय होणार आहे? त्यातून मला स्वतःला एक संरक्षण, एक साहस, तो गुण माझ्यातनं प्रकट होतोय. त्यामुळे ह्याचं भान ठेवायचं फक्त. मला म्हणायचंय, की अवेअरनेसमध्ये राहा, की आपण कुठल्या गुणाला शो करतोय, बाहेर काढतोय, व्यक्त करतोय. मग आपल्याला समजेल, की कसं आपण रोजच्या आयुष्यामध्ये जगायचं ह्यानुसार. नाहीतर मग आपल्यावर कुणीतरी अन्याय करतंय, कुणीतरी मारायला उठलं आणि आपण तिथं म्हणत बसलो, "नाही, नाही, मी ईश्वरी गुणांमध्ये" असं आपण म्हटलं, तर मग आपण स्वतःचंच नुकसान करून घेतो. कारण ईश्वरी गुणांमध्ये हा सुद्धा एक गुण आहे, की स्वतःचं संरक्षण करणं किंवा साहस दाखवणं जिथं गरजेचं आहे तिथं. तर त्याप्रमाणे हे सगळे जे विचार आणि हे जे सगळे सराव आहेत, हे आपल्या रोजच्या आयुष्यात आपण उतरवायला पाहिजे. हे एक मला हा एक पॉइंट मला सांगायचा होता. तर असे जे विचार आहेत, की जिथं आपण चार चौघांमध्ये बसून जे काही बोलतो, अं, जे आपल्याला असं वाटतं, की हे बोलल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट, त्याचा परिणाम जो आहे तो चांगला नाहीये. त्या बाबतीत जागरूक राहा. कारण तिथंच आपल्याला समजतं, की हा विचार ईश्वराचा आहे किंवा नाहीये. कारण ईश्वराचा विचार नेहमी सुख देतो, इन्स्पायर करतो. त्याच्यामध्ये लिहिलंय, की ईश्वराचा विचार ऊर्जा देतो. ऊर्जा देतो म्हणजे काय? की जे ऐकल्यानंतर आपल्याला मोटिव्हेशन, प्रेरणा वाटते.
कुणाकडून तरी असं बोलणं आपण ऐकतो किंवा आपण कुणाला तरी असं बोलतोय की त्याला पूर्ण त्याचे पाय खेचणं म्हणतो ना आपण, अशा पद्धतीचं जे वागणं आणि बोलणं आहे, हे ईश्वरी विचारांमध्ये नाहीये. कारण ईश्वराचा विचार हा प्रेरणा देणार आहे, ऊर्जा देणार आहे तुम्हाला, की ज्यावेळी मला ईश्वराचा असा विचार येईल की मी हे केलं पाहिजे, म्हणजेच काय झालं, मला एक प्रेरणा मिळाली ते काम करण्याची. ह्या पद्धतीने आपण समजून घेतलं पाहिजे की कुठला माझा विचार मला कुठल्या अ, काय आनंद देतोय किंवा कुठल्या गुणांमध्ये घेऊन जातोय. मग आपल्याला कधीच डिसिजन घ्यायला अवघड जाणार नाही. हा एक पॉइंट मला काल सांगायचा होता. वेळेच्या अभावी आपण हे सगळं बोलू शकलो नाही. पण ह्यावर सुद्धा विचार करा. आपले प्रश्न, शंका जरूर लिहून ठेवा. कारण त्यातूनच आपण शिकणार आहोत. तर जरी आपल्याला असं वाटलं, "अरे, अ, हे मला हे नाही समजत आहे किंवा इथं माझा हा प्रश्न आहे." तर हे लिहून ठेवा. आपण उद्याचं तर सत्र नाही, त्याच्यानंतर शनिवार, रविवारचे 2 दिवस आहेत किंवा एक एक्स्ट्रा सत्र घेऊ आपण रविवारी. ज्या दिवशी आपण ह्याच्यावरची काही शंका असतील, प्रश्न असतील, तर तसं मला कळवा. आपण ते एक सेशन घेऊ ज्यामध्ये ह्यावर आपण चर्चा करू. कारण 6वा 7वा धडा नीट वाचा पुन्हा एकदा आणि मग तुमचे शंका, प्रश्न जे असतील ते जरूर विचारा. ठीक आहे? तर ह्याच नोटवर आपण आजचं आपलं सत्र थांबवू. उद्या आपण भेटू. शुभरात्री सगळ्यांना. खूप प्रेम आणि प्रकाश.